बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्ति के लिए ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज के दिनांक 3 एप्रिल 2025 गुरुवार. तुझ माझे आकाशाच्या स्वर्गात मला तुझ्याशिवाय कोण आहे आणि पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणाचीही इच्छा नाही. स्तोत्र 73 अध्याय 25 वचन. स्तोत्रकर्त्याने आपल्या सर्व इच्छा परमेश्वरात ठेवल्या. त्यांचे हृदय अंकात होते. तूच माझी पृथ्वीवरील आकाशा आगेस, तूच माझी स्वर्गातील इच्छा आगेस. या जगात आणि पुढच्या जीवनात मी तुझ्याशीच असण्याची तळमळ बाळगतो. किती महान आणि गूढ अशी ही आकाशा, ज्याने खऱ्या अर्थाने परमेश्वराचे प्रेमाचे अनुभव घेतला आहे. त्याने या जगात किंवा अनंतकालीत कोणत्याही गोष्टीची लालसा उरणार नाही. हे जग आणि त्यांची सर्व इच्छा आसक्ती नष्ट होऊन जातील. त्यांची वैभव आणि संबंधी लयास जातील. मग आपण का एका नश्वर माणसावर विश्वास ठेवावा? त्यांची श्वास त्यांची नासिकेत आहे. या जगाचे वैभव गवतासारखे गोमजते आणि फुलासारखे कोमलते. म्हणून मरियमने ख्रिस्ताला आपला वाटा पाहून निवडले, तो एकमेव जो तिला कधीही सोडला जाणार नाही. स्तोत्र 63 अध्याय 1 वचन. मध्ये दावीद परमेश्वराची उपस्थितीची तळमळ व्यक्त करतो. हे देव, तूच माझा देव आहेस. मी पहाटे तुला शोधीन. माझ्या आत्म्यास तुझी लगान लागती आहे. माझ्या शरीरात तुझी आस आहे. जसे करोडिया आणि जलहीन भूमीला पाण्याची आस लागते. परमेश्वरावरील पुढे प्रेमाला दावीदाला त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी आवड होती. त्याचे मंदिर, त्याने वचन आणि त्यांची प्रजा, त्यांची देवावरील उत्कट प्रेमामुळेच त्याने परमेश्वराची कार्यरत स्वतःला वागून घेतले. माझ्या आत्म्याने परमेश्वराची असे म्हटले आहे, तू माझा प्रभू आहेस. तुझ्याशिवाय माझ्या चांगलपणाला काहीही मूल्य नाही. पृथ्वीवरील संत गेज माझ्यासाठी श्रेष्ठ आहेत. त्यांच्यात माझा आनंद आहे. स्तोत्र 16 अध्याय 2 आणि 3 वचन. परमेश्वरावरील आपल्या प्रेमामुळे आणि त्यांच्या विषयाची तळमळीमुळे दावीदाने त्यांच्यासाठी मंदिर बांधण्याची इच्छा धरली. त्याचे मोठ्या प्रमाणात सोन, चांदी आणि देवदार लाकूड गोळा केले आणि जाहीर केले. मी माझ्या परमेश्वराचा प्रवेश करणार नाही. माझ्या पलंगावर झोपू शकणार नाही. मी माझ्या डोळ्याने झोप आणि पाण्याना विश्रांती देणार नाही, जोपर्यंत मी परमेश्वरासाठी एक स्थान, याकोबची सामर्थ्यशालीसाठी एकमेकांना निवासस्थान सापडत नाही. स्तोत्र 132 अध्याय 3-5 वचन. किती गाढ होती त्यांची निष्ठा. जरी दावीदाने स्वतः मंदिर बांधले नाही, तरी परमेश्वराने त्यांच्या हा मानेच त्यांची मुलगा सॉलोमोनच्या माध्यमातून पूर्ण केला. होय, परमेश्वराची आपल्या मुलांची इच्छाची पूर्ती करा. म्हणूनच आपली त्याने त्यांच्याकडे आणि आनंदकालची उपस्थितीकडे लावण्यात काही उपयोग नाही. कारण फक्त त्यांच्यामध्ये आपल्याला खरी संतोषता मिळते आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वाद मूल्य आनंद आहे. मी माझ्या तोंड उघडले आणि सफल कारण तुझ्या आज्ञापेक्षा मला दिव्यानेच नाही. स्तोत्र 119 अध्याय 131 वचन. आजचा बायबल वाचन. सकाळी न्यायाधीश
19वां अध्याय, 20वां अध्याय, 21वां अध्याय, संध्याकाळी 7वां अध्याय, लूक 7वां अध्याय, 29वां वचन से 40वां वचन. धन्यवाद. 40वां वचन.